आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग 24. बाबांनी तुला विकलं म्हणजे याचा अर्थ काय होतो? त्याने शांतपणे त्यांना विचारलं. त्याला आज सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या होत्या. तुला माहीतच असेल, तुझ्या बाबांना दारूचा आणि पैज लावण्याचा नाद होता. एक दिवस याच नादात त्यांनी मला विकलं. त्या रडत म्हणाल्या. पण मला तर असं समजवलं की तू पळून गेली आहेस. याच गोष्टीमुळे मला शाळेतसुद्धा मुलं चिडवायची. लोक विचित्र नजरेने बघायची मला. बाबांनी तर मी त्यांचा मुलगाच नाही हे जाहीर केलं होतं. त्यानंतर मी मामाकडे राहिलो. पण तिथेसुद्धा मला लोकांचे टोमणे ऐकायला लागले. तो आपल्या मनातलं 20 वर्षे भोगलेलं दुःख व्यक्त करत म्हणाला. मी त्या नरकातून पळून आले होते. तेव्हा मी पहिलं तुलाच बघायला आले होते. पण तुझ्या आजीने आणि बाबांनी मला हाकलून लावलं. माझ्यावर नाही ते घाणेरडे आरोप केले. मला मारायलासुद्धा उठले होते ते दोघं. त्यामुळे मी तिथे जास्त वेळ थांबू सुद्धा शकत नव्हते. कारण देवाक्षी फक्त 4 वर्षाची होती. तिलासुद्धा त्यांनी काहीतरी केलं असतं. याच भीतीपोटी मी तिथून निघून आले. स्वतःच्या पोटच्या पोरीलासुद्धा त्यांनी घाणेरडं रक्त म्हणून झिडकारलं. त्या ढसाढसा रडत म्हणाल्या. म्हणजे देवाक्षी माझी बहीण आहे? त्याने आश्चर्य होत विचारलं. हो, तुझ्या बाबांनी मला विकलं तेव्हा मी प्रेग्नंट होते, त्या म्हणाल्या. त्याला आपल्या आईचे आणि बहिणीचे झालेले हाल बघून खूप वाईट वाटलं. त्यांच्यासोबत झालेल्या क्रूर गोष्टी ऐकून त्याच्या डोळ्यातून आता पाणी वाहायला लागलं होतं. त्याने तशीच त्यांना मिठी मारली. आई, तुझ्यासोबत जे झालं तेच माझ्या बहिणीसोबतसुद्धा झालं. त्या नीच माणसाने माझ्या बहिणीच्या आयुष्याची सुद्धा वाट लावली, विराट त्यांना म्हणाला. त्या माणसाने माझ्या मुलीसोबत इतकं घाण कृत्य केलं आणि मी काहीच करू शकले नाही. स्वतःच्या मुलालासुद्धा ओळखू शकले नाही. त्याच्याजवळ राहू शकले नाही. मी खरंच खूप वाईट आहे. मी आई म्हणायच्या लायकीचीच नाही. त्यांनी पश्चाताप व्यक्त करत कपाळावर हाताने मारायला सुरुवात केली. सगळ्याच गोष्टी एकदम त्यांच्या मनावर आदळल्यामुळे त्या जास्तच भावनिक झाल्या होत्या. प्लीज आई, ह्यात तुझी काही चूक नाहीये. स्वतःला दोष देऊ नकोस. जे झालं ते त्या नीच माणसांमुळे झालं. प्लीज रडूच नकोस, विराट त्यांना समजावत म्हणाला. मग काय करू मी आता? त्या कुत्र्यांनी माझ्या पोरीला खेळण्यासारखं वागवलं तरीसुद्धा मी काहीच करू शकले नाही. इकडे ते दोघंसुद्धा काही समजण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्याने म्हणजे शिवमने बॉटल त्यांच्या आईसमोर धरली. मॅम, प्लीज पाणी प्या. तुम्हाला थोडं बरं वाटेल. सध्या तरी त्याचा रोल त्या दोघांचे सांत्वन करण्याइतकाच होता. त्यांना हुंदका आवरत नव्हता म्हणून विराटने त्याच्या हातून बॉटल घेत त्यांना पाणी प्यायला लावलं. त्यांनीसुद्धा पाणी हुंदके देत पेलं. परिस्थितीचे आणि जागीचे भान ठेवून त्यांनी स्वतःला शांत केलं. आई, तू माझ्यापर्यंत पोहोचण्याचा का प्रयत्न केला नाहीस? जर तुम्ही दोघी माझ्यासोबत राहत असता तर आज तिला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आलीच नसती, विराट त्यांचा हात हातात घेत म्हणाला. का? काय झालंय तिला? ती ठीक आहे ना? काही झालं तर नाही ना तिला? तो बोलला यावरून तर असंच वाटत होतं की तिला काहीतरी झालेलं आहे. पण तो आता शांत होता. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. विराट, प्लीज बोल ना. का शांत आहेस? काय झालंय माझ्या मुलीला? ती नीट आहे ना? अरे शांत का आहेस? त्या आपल्या दोन्ही हातांनी त्याला हलवत म्हणाल्या. पण त्याला आपल्याच बोलण्याचा पश्चाताप झाला. नाही, मला आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीकडे घेऊन चल. मला तिला बघायचं आहे, त्या हायपर होत म्हणाल्या. 2 सेकंदातच त्यांच्या चेहऱ्यावर घाम यायला सुरुवात झाली होती. हातपाय थरथर करायला लागले होते. मॅम, डोंट वरी. तुमच्या मुलीला काहीही झालेलं नाही. जस्ट एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे.
तुम्ही चला, मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. विराट काही बोलण्याआधीच त्यांची अवस्था बघून शिवम त्यांना म्हणाला, मला छोट्या अपघाताचा अर्थ माहीत नसल्यासारखं करू नका. मोठी गोष्ट घडून गेल्यानंतर लोक मनाला शांती देण्यासाठी हेच बोलतात. बहुतेक आता त्या निगेटिव्ह विचार करू लागल्या होत्या. मॅम, प्लीज निगेटिव्ह विचार करू नका. यावेळी तुमच्या मुलीला तुमची गरज आहे. तिला आधार देण्यासाठी तुम्हाला तिच्याजवळ असायला हवं. त्याला अजून वेळ वाया घालवायचा नव्हता. प्लीज माझी मुलगी जिथे कुठे असेल तिथे मला घेऊन चला. त्या तिला भेटण्यासाठी घाई करू लागल्या. स्थळ हॉस्पिटल. तिला बेडवर निपचित पडलेलं बघून त्यांना पुन्हा अश्रू अनावर झाले होते. हातपाय आणि डोक्याला काहीही झालं नव्हतं तिच्या, पण ती बेशुद्ध होती. त्यामुळे आता त्यांना तिला काय झालेलं आहे हे नक्कीच जाणून घ्यायचं होतं. माझ्याशी आता काहीही लपवू नकोस. तिच्यासोबत काहीही झालं असेल ते मी ऐकण्याची तयारी केली आहे. त्यांनी देवाक्षीच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचं अबॉर्शन झालेलं आहे, विराटने त्यांना सांगितलं. त्याचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोचले, पण ते मेंदूने एक्सेप्टच केले नाहीत. म्हणजे त्यांना असं अजूनही वाटत होतं की तो काहीतरी चुकीचं बोलतोय आणि त्याने पुन्हा नीट बोलावं. त्या ॲक्सिडेंटनंतर ती प्रेग्नेंट होती, पण अचानक तिचं मिसकॅरेज झालं. थोडक्यात तिच्या बॉडीने ते फिटस रिजेक्ट केलं. त्यामुळेच आम्हाला ऑपरेशन करून तो फिटस काढावा लागला. यावर त्यांनी आता तिच्या डोक्यावरचा हात आपल्या डोक्यावर लावला. नशिबाला कोसण्याशिवाय आणि रडण्याशिवाय त्या काहीच करू शकत नव्हत्या. आई, ती शुद्धीवर येते. विराटचं लक्ष तिच्या हलणाऱ्या पोटाकडे गेलं. तिने डोळे उघडून बघितलं तर समोर तिची आई दिसत होती. त्यांना बघून तिला बरं वाटलं. आईला आपल्यासमोर बघून आता तिच्यात 100 नाही, पण एका हत्तीचे तरी बळ आले होते, कारण तिच्या सर्वात जवळची व्यक्ती तिच्यासोबत होती. स्थळ हॉस्पिटल. मला असं वाटतं की तुम्हीच तिच्याकडून काही गोष्टी काढून घेऊ शकता. इतके दिवस काहीच न बोलून तिने तिच्या मनावर जे ओझं ठेवलेलं आहे ते बोलून तिलाच हलकं वाटेल, आग्नेय तिच्या आईला म्हणाला. तिला बोलून झाल्यावर आग्नेयने त्यांना एका बाजूला बोलवून घेतलं होतं. जे काही झालं आहे ते मला सगळं माहीत आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. असंही निम्म्या गोष्टी तर समोर आल्याच आहेत. त्या अगदीच हताशपणे म्हणाल्या. आय नो की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मला या गोष्टी लगेचच जाणून घ्यायच्या नाहीत. हे सगळं जोपर्यंत देवाक्षी स्वतः बोलायची हिंमत करणार नाही तोपर्यंत तिचीच घुसमट होत राहणार आहे. त्याने त्यांना समजावलं. तुम्हाला एक बोलू का? तिच्या आईने त्याला विचारलं. त्यावर त्याने हो म्हणून मान हलवली. जर अशी कधी वेळ आली समजा की आमच्या दोघींना सुद्धा शिक्षा द्यायची, तर मी तुम्हाला विनंती करते की तिच्या वाट्याची शिक्षासुद्धा मलाच द्या. फाशी जरी द्यायची वेळ आली तरी चालेल. आधीच तिची बरीच फरफड झालेली आहे. मी अजून तिला त्रासामध्ये नाही बघू शकत. एका आईवर एवढेच उपकार करा. असं बोलत त्यांनी त्याच्यासमोर हात जोडले. जरी त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं नसलं तरी लाचारी आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या त्याला. काय करत आहात? प्लीज असे हात वगैरे जोडू नका. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. तो त्यांचे जोडलेले हात वेगळे करत म्हणाला. त्यांच्या अशा कृत्यामुळे त्याला खूपच अवघडून आलं होतं. लहान असला तरी आमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे. तुमचा निर्णय आमचं भविष्य ठरवणार आहे. त्या एवढं बोलल्या आणि निघून गेल्या. काही दिवस कोणीच तिला आधी घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बोललं नाही. सगळे तिच्याशी आधीसारखंच बोलत होते. तिला अजूनही माहीत नव्हतं की विराट तिचाच भाऊ आहे. आग्नेयसुद्धा बरेच दिवस
तिला भेटला नाही, कारण त्याला त्याची ड्युटी असायची. पण आज त्याला काहीही करून तिच्याकडून सत्य ऐकायचंच होतं. त्यामुळे तो हॉस्पिटलला गेला. तिला हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज भेटला होता. तो तिच्याच रूममध्ये गेला आणि ती समोर बेडला टेकून बसली होती. तिची आई तिच्या शेजारी बसलेली आणि विराट, शिवानी सुद्धा तिथेच होती. कदाचित तिला आत्ताच तिच्या भावाबद्दल आणि आईबद्दल काही गोष्टी समजल्या असतील असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. आर यू ओके? तो तिच्यासमोर उभा राहिला. हो, तिने त्याला उत्तर दिलं. कदाचित ही वेळ तिच्याशी डिस्कस करण्यासाठी बरोबर नव्हती, त्यामुळे तो एक्सक्यूज देऊन तिथून जाणार होता. पण तिनेच त्याला थांबवलं. सर, आज मला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. तुमच्याकडे काही मिनिटे असतील तर प्लीज थांबू शकता का? तिने स्पष्ट आवाजात त्याला विचारलं. तसं त्याने होमध्ये मान हलवली आणि तिच्या एक्झॅक्ट समोर असलेल्या चेअरवर जाऊन बसला. काही महिन्यांपूर्वी. काकू, टेन्शन नको घेऊस. आज तुझ्या मुलीला जसं नेत आहोत तसंच तुझ्याकडे आणून सोडतो, मुलींच्या ग्रुपमधली मुलगी म्हणाली. तुम्ही मला सोडायला माझ्यापेक्षा मोठ्या लागून गेलात का? मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, देवाक्षी त्यांना म्हणाली. अगं, पण काकूला असंच वाटतं ना. रिया, अगं ती उगाचच काळजी करत बसते, देवाक्षी आपली मान नाहीमध्ये हलवत म्हणाली. जेव्हा तू एका मुलीची आई होशील ना तेव्हाच कळेल तुला काळजी काय असते ते, आई देवाक्षीला म्हणाली. पण मी लग्नच नाही करणार, त्यामुळे मला काही समजायचा विषयच येत नाही, देवाक्षी असं म्हणाली. मग अशीच राहा एकटी आयुष्यभर, आई तिला चिडवत म्हणाली. एकटी कशाला, तू आहेस ना. आपण दोघी पुरेसे आहोत एकमेकींसाठी, ती आईला म्हणाली. असंही किती दिवस आहे मी, हे वाक्य आई मनातच म्हणाली. चल, आई जाते, देवाक्षी दाराकडे जात त्यांना म्हणाली. नीट जा आणि लवकर ये, आई असं म्हणेपर्यंत ती निघूनसुद्धा गेली. देवा, ही मुलगी माझ्या बोलण्याला कधी सिरियस घेईल, असं आई आपल्या मनातच म्हणाली. आज मुलींची प्रत्यक्ष शाळेमध्ये रिहर्सल होणार होती, त्यामुळेच देवाक्षीसुद्धा त्यांच्यासोबत आलेली. तिथे मुलींची रिहर्सल करून झाल्यानंतर ती घरी निघाली. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ होती. तिथेच रस्त्यावर कुत्र्याचं पिल्लू चालत होतं आणि समोरून एक काळ्या रंगाची कार स्पीडमध्ये येत होती. तिला पहिल्यापासूनच जनावरांबद्दल खूप काळजी असायची. तिला त्यांना त्रासामध्ये बघून स्वतःला त्रास व्हायचा. त्या पिल्लाला काही होईल याच विचाराने ती घाबरून गेली आणि पळतच जाऊन त्याने तिला उचललं. कार पिल्लाला उडवणार तोच तिने त्याला उचललं, त्यामुळे पिल्लाला काहीच झालं नाही. पण कार तिला धडकली आणि रस्त्यावर पडली. वेळेतच ब्रेक लागल्यामुळे तिला जास्त दुखापत झाली नाही. आजूबाजूला काही लोक तिला उचलण्यासाठी जमले. त्यांनी तिला आधार देऊन उठवलं. तिथून कार पळ काढणार होती, पण आजूबाजूला लोक जमल्यामुळे त्या व्यक्तीने कार तिथेच थांबवली. ती पिल्लाला घेऊन कारच्या विंडोपर्यंत पोचली आणि तिने नॉक करत आतल्या व्यक्तीला बाहेर यायला सांगितलं. काचेतून बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये बसलेली व्यक्ती दिसू शकत नव्हती. फ्रंट सीटवर बसलेल्या व्यक्तीने काच खाली घेतली. तसं तिने बोलायला सुरुवात केली. तुम्हाला अक्कल नाही आहे का, की आंधळे झाले आहात तुम्ही? रस्त्यावर गाडी कशी चालवायची याचं भान आहे की नाही, ती अतिशय उद्धटपणे त्या व्यक्तीला म्हणाली. तसं त्या पुरुषाने सार्कास्टिक पद्धतीने आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढला. गोरा रंग, त्याचे परफेक्ट बॉडी मसल्स
जे ब्ल्यू कलरच्या शर्टमधून सुद्धा उठून दिसत होते. परफेक्ट बियर्ड आणि थोडे वाढलेले केस यामुळे तो अतिशय आकर्षक दिसत होता. रिपीट युअर वर्ड्स. तिचं बोलून झाल्यानंतर त्याचा भेदणारा आवाज तिच्या कानी येऊन आदळला. अक्कल नाहीये का तुम्हाला की आंधळे झाले आहात? रस्त्यावर गाडी कशी चालवायची याचं भान आहे की नाही तुम्हाला? असं म्हटलं मी. पण तुम्ही आंधळ्यासोबत बहिरेसुद्धा आहात. तिने त्या वाक्यात अजून एक वाक्य वाढवून त्याला सांगितलं. पण त्याला अशा गोष्टींची सवय नव्हती. आजपर्यंत त्याला कोणीच अशा भाषेत बोललं नव्हतं. तो रागातच कारमधून बाहेर उतरून तिच्या पुढे उभा राहिला. त्याच्या मागे संग्रामसुद्धा गेला. तुझी लायकी आहे का माझ्यासमोर उभं राहायची? तुला अजून माहीत नाही मी कोण आहे आणि काय काय करू शकतो. रणजित तिच्याकडे एक पाऊल ठेवत म्हणाला. नाही माहीत तुम्ही कोण आहात ते, पण मला एवढंच माहीत आहे तुमची लायकी या पिल्लासमोर सुद्धा राहायची नाही. तुमच्यामुळे या पिल्लाचा जीव गेला असता तर काय केलं असतं? तिने हातात असलेल्या पिल्लाकडे बघत सांगितलं. इकडे संग्राम मात्र तिच्या सुंदरतेत मग्न झाला होता. त्याने आजपर्यंत तिच्या इतकी सुंदर मुलगी कुठेच पाहिली नव्हती. एवढं काय झालं मग? या कुत्र्याच्या बापासोबत झोपून काढला आहेस का याला? रणजित अतिशय निर्लज्जपणे तिला म्हणाला. आजूबाजूला लोक त्यांची भांडणे बघत उभी होती. तो जे आत्ता काही म्हणाला ते ऐकून तिच्या कानातच शिसारी आली आणि त्याच रागात तिने त्याच्या मुस्काटीत मारली. तसं त्याने तिचे रागात केस पकडले. त्याच्या केस पकडण्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या. तिने त्याच्या हातातून केस सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तिला केसांची सुटका करता आली नाही. मला मारायची तुझी हिंमतच कशी झाली? तुला हे महागात पडेल, लिहून ठेव. तुझी अशी अवस्था करेन ना की दहशतीचं पहिलं नाव म्हणून तू नेहमी रणजितच घेशील. तो तिचं तोंड आपल्या चिमटीत पकडत म्हणाला. रणजित सोड तिला, आजूबाजूला लोक आहेत. संग्रामने त्याच्या हातातून तिला सोडवलं. मला काही फरक पडत नाही. लोकांना आणि बायकांना घाबरून बसणाऱ्यातला नामर्द नाहीये मी. तो पुन्हा तिच्या अंगावर धावून जाणार होता तेच संग्रामने त्याला अडवलं. जरा शांत डोक्याने विचार कर. उगाच रस्त्यावर तमाशा करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. त्या मुलीला आपण नंतर बघू. सध्या तरी आपल्या कामावर फोकस करता आपण. संग्रामने त्याला बाजूला नेत शांत केलं आणि दोघेसुद्धा तिथून निघून गेले. पण जाताना रणजितची रक्ताळलेली नजर तिच्यावरच होती. रणजितच्या अशा वागण्यामुळे ती खूपच घाबरलेली. कदाचित तिने त्याच्या नादाला लागायला नको होतं, पण प्राण्यांवर असलेल्या तिच्या प्रेमापुढे तिला काहीच दिसलं नाही. तिने जे केलं ते तिला बरोबरच वाटत होतं. पण ह्या जगात जे बरोबर आहे आणि जे चांगलं आहे ते करून काहीच उपयोग नसतो. जे आपल्यासाठी बरोबर आहे ते करणं गरजेचं असतं. नाहीतर हे जग कोणालाच नीट जिवंत राहून देत नाही. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.